तोंडात टाकताच अलगद विरघळणारी मऊसूत सुगंधी आणि नारळाची चव असलेली अशी बर्फी जर घरी बनवायची असेल तर ही कृती नक्की करून बघा। पण या बर्फीची खास गोष्ट म्हणजे फक्त तिची चव नाहीये, ही बर्फी व्यवस्थित बनवून आणि योग्य पद्धतीने साठवून ठेवली तर जवळपास महिनाभर छान टिकते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, एवढी मऊ आणि नरम बर्फी महिनाभर टिकते तरी कशी? तर त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी अगदी योग्य पद्धतीने करायला लागतात। नारळ किती बारीक करायचा, रवा किती भाजायचा, साखर घालताना मिक्सचर कसं ठेवायचं, तूप कधी आणि किती घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढईतून बर्फी नेमकी कोणत्या वेळी उतरवायची, यापैकी जर एक गोष्ट चुकली तर बर्फीचं टेक्स्चर आणि टिकण्याची क्षमता दोन्ही बदलू शकतात। म्हणून चला आज अगदी सोप्या पद्धतीने ही मऊसूत रवा नारळ बर्फी बनवूया। चला तर मग सुरुवात करू, पण त्याआधी एक मिनिट, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे 1 कप ताजा ओला नारळ। आता आपण यात घालूया 1 कप साधं दूध। हे दोघी अगदी बारीक वाटून घेऊया। ते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ अगदी बारीक वाटला जायला पाहिजे, कारण नारळाचे मोठे तुकडे राहिले तर बर्फी खाताना ते वेगळे जाणवतात आणि आपला हवा तसा मऊसूतपणा मिळत नाही। म्हणून नारळ आणि दूध अगदी एकजीव होईपर्यंत छान बारीक वाटेपर्यंत फिरून घेऊया। बघा, आपले नारळ दुधाचे मिश्रण किती छान तयार झाले। आता हे थोडे बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया। आता गॅसवर एक कढई ठेवू। कढई गरम झाली की त्यामध्ये घालूया 1 कप रवा। रवा आपण हलका भाजून घेणार आहोत, पण येथे लक्षात ठेवा, रवा लालसर किंवा जास्त भाजायचा नाही, फक्त त्याचा कडवट वास जाऊन हलकासा छान सुगंध येईपर्यंतच भाजायचा। रवा जास्त भाजला तर बर्फीचा रंग गडद होतो आणि नारळाची छान चवही कमी जाणवू शकते। म्हणून मध्यम आचेवर रवा सतत हलवत हलकासा भाजून घेऊया। बघा, आता रवाला छान सुगंध यायला लागला। बस एवढाच भाजलेला रवा आपल्याला हवा आहे। आता आपण भाजलेल्या रव्यामध्ये आपण तयार केलेले नारळ आणि दुधाचे मिश्रण घालून घेऊया आणि लगेच नीट ढवळून घेऊया। रवा हळूहळू ते मिश्रण शोषून घेईल आणि कढईमध्ये छान घट्ट मिश्रण तयार व्हायला लागते। येथे मिश्रणाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून सतत ढवळत राहणे महत्त्वाचे आहे। आता रवा, नारळ आणि दूध एकजीव झाले आहेत आणि आता ह्यात जाणार आहे एक महत्त्वाचा पदार्थ। आता यात घालूया 3 कप साखर। साखर घातल्यावर सगळे व्यवस्थित मिसळून घेऊया आणि बघा, साखर विरघळायला लागली की आपले घट्ट दिसणारे मिश्रण लगेच थोडे पातळ झाले। येथे बऱ्याच जणींना वाटते की मिश्रण जास्तच पातळ झाले, पण काळजी करायची अजिबात गरज नाही, साखरेमुळे असेच होते। आता आपण हे मिश्रण शिजवत राहिलो की हळूहळू सगळे पाणी आटले जाईल आणि मिश्रण पुन्हा घट्ट होईल। तर आता येतोय आपल्या या बर्फीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, तूप। या बर्फीसाठी आपण एकूण पाऊण कप तूप घेतलं आहे, पण हे सगळे तूप एकदम घालायचे नाही, थोडे तूप घालायचे, नीट मिसळून घ्यायचे आणि हे मिश्रणात व्यवस्थित मिसळले गेले की पुन्हा थोडे तूप घालायचे। असं करत करत सगळे तूप वापरायचे। त्यामुळे बर्फीचे मिश्रण एकदम छान मऊ आणि एकजीव होते आणि तूप घालताना मिश्रण सतत ढवळत राहायचे। कढईच्या तळाला किंवा कडेला मिश्रण चिटकून राहता कामा नये। बघा, आता मिश्रणाचा रंग किती छान दिसतोय आणि तुपाचा सुगंध तर एकदम घरभर दरवळतोय। आता हे मिश्रण साधारण 5 ते 6 मिनिटं शिजून घेऊया, पण फक्त वेळ बघून मिश्रण उतरवायचे नाही। तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बर्फीच्या मिक्सचरला कोणत्या स्टेजपर्यंत पाहिजे आहे। तर तुम्ही पाहू शकता की आपलं हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आपलं हे मिश्रण कढईच्या कडा सोडायला लागले आहेत। हे मिश्रण एकत्र येऊन कढईच्या कडा आणि तळ सोडायला लागले की समजायचे आपलं हे मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे। येथे अजून खूप वेळ शिजवत राहिलो की बर्फी जास्त घट्ट होऊ शकते आणि खूप लवकर उतरवलं तर बर्फी व्यवस्थित घट्ट बसणार नाही। म्हणून ही अवस्था ओळखणे खूप महत्त्वाचं आहे। आता बघा, आपले हे मिश्रण अगदी छान एकत्र झाले।
आता आपण गॅस लगेच बंद करूया. आता आपण एका भांड्याला सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेऊया. आता यात आपले तयार मिश्रण काढून घेऊया. त्यात घालणार आहोत पाव चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर. पण हे आपण आधी का नाही घालत कारण वेलची आणि जायफळचा सुगंध खूप नाजूक असतो. ते जास्त वेळ आचेवर राहिलं तर त्याचा सुगंध कमी होऊ शकतो. म्हणून गॅस बंद केल्यानंतर शेवटी घातलं की त्याचा सुगंध आणि चव दोन्ही छान टिकून राहतात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भांड्यामध्ये सगळीकडे सारखे पसरून घेऊया. वरून हलकं वाटीच्या साहाय्याने सारखं करून घेऊया म्हणजे मिश्रण छान घट्ट बसेल. आता ही बर्फी लगेच खूप थंड करायला ठेवायची नाही. साधारण 5 मिनिटं रूम टेम्परेचरवर राहू देऊ. फ्रीजमध्ये घालायची किंवा मध्ये घालायची गरज नाही. आणि अजून थोडी कोमट असतानाच आपण हव्या त्या आकाराच्या कट करून घेऊया. कारण पूर्णपणे घट्ट झाल्यावर कापायला घेतले की कडावरून बर्फी तुटायची शक्यता असते. आता ही आपली बर्फी छान सेट झाली आहे. आता हळूहळू सुरीने कट करून घेऊया. आणि ही बघा आपली रवा नारळ बर्फी. किती छान तुकडे आलेत. बाहेरून अगदी सुंदर आणि आतून मऊसूत. तोंडात टाकताच अलगद विरघळणारी नारळाची छान चव, रव्याची हलकीशी जाणीव, तुपाचा सुगंध आणि शेवटी वेलची जायफळाचा सुंदर चव. एकदम अप्रतिम. आणि हो, सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, ही बर्फी जवळपास महिनाभर टिकते. त्यासाठी बर्फी पूर्णपणे थंड झाल्यावर ती स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवायची. डब्यात ओलावा जाऊ देऊ नका आणि बर्फी काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा. अशा प्रकारे व्यवस्थित साठवून ठेवल्यावर ही बर्फी जवळपास महिनाभर छान टिकू शकते. म्हणजे एकदा बर्फी करून ठेवली की सणवाराला पाहुणे आले तर किंवा घरात अचानक काहीतरी गोड खावंसं वाटलं तरी आपली बर्फी तयार. तर अशी मऊसूत, चविष्ट आणि बराच काळ टिकणारी रवा नारळ बर्फी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती आणि चविष्ट रेसिपींसाठी किचन किंग शिवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.